महान पुण्यवान पवित्र आणि लता वेली वृक्ष यांनी बहरलेला फुललेला सृष्टीने नटलेला सुगंधित झालेला तो नैमिषारण्यातील तपोवनाचा भाग. त्या पवित्र अशा तपोवनामध्ये एक दिवस सूत नावाच्या एका विद्वान पुराणिकांचे आगमन झाले. तेव्हा त्या आश्रम परिसरातील ऋषी मुनी मुमुक्षू आर्त अन जिज्ञासू अशा साधक भक्त भाविकांनी त्या सूतांचे मनपूर्वक स्वागत केले. त्यांना उच्च आसनावर बसवून त्यांचे पाद्यपूजन आदर सत्कार करून मग त्यांना जिज्ञासू लोकांनी असा प्रश्न विचारला की सूत मुनिवर, आपण थोर आहात, पुण्यवान भाग्यवान आहात, ज्ञाते आहात. तेव्हा आमची तुम्हास एक विनंती आहे की सर्वसामान्य जीवाचे कल्याण व्हावे, त्याला सुखशांती लाभावी, त्याच्या अडीअडचणी दूर व्हाव्यात, त्याच्यावर भगवंताची कृपा व्हावी, पदरी पुण्य जोडले जाऊन त्याच्या प्राप्त नरजन्माचे सार्थक व्हावे, पतितांचा उद्धार व्हावा, यासाठी जर एखादा साधा सोपा उपाय व्रत पूजा असेल तर ती कृपा करून तुम्ही आम्हाला सांगा. तेव्हा श्रोत्यांचा तो प्रश्न ऐकून, ती विनवणी ऐकून सुतांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, श्रोते हो, या कलियुगात लोकांच्या कल्याणाचा अधिक पुण्यपदरी जोडण्याचा जो एक सुयोग येतो तो म्हणजे अधिक मास, अर्थातच श्री पुरुषोत्तम मास. त्यांच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देतो, ती तुम्ही ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐका. एकदा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजेच देवर्षी नारद हे त्रैलोक्यात संचार करत करत भूलोकी आले. हिमालयाच्या परिसरातील गंगा नदीच्या तीरावर एक वदरिका नावाचे सुंदर असे तपोवन होते. तेथे ते आले. तो तपोवनाचा सारा परिसर सृष्टीशोभेने नटला होता. विशाल फुललेले वृक्ष, बहरलेल्या लतावेली, सुगंधित वारा, परस्परातील वैरभाव विसरून स्वैर संचार करणारे पशुपक्षी, अशा त्या रम्य वातावरणात अनेक ऋषी आणि तपस्वी लोकांचे आश्रम होते. त्यातच एक आश्रम होता महान तपस्वी आणि जितेंद्रिय अशा नारायण ऋषींचा. देवर्षी नारद त्या आश्रमात आले. त्यांनी पाहिले की नारायण ऋषी हे एका वृक्षाच्या शीतल छायेमध्ये ध्यानमग्न अवस्थेत बसलेले आहेत. नारद मुनी पुढे आले. त्यांनी आपल्या हातातील चिपळ्यांचा मंजूळ नाद केला, वेणेवर स्वर झंकारले आणि नारायण असे म्हणून त्यांनी श्री नारायण ऋषींना विनम्र भावे नमस्कार केला. प्रिय भक्तांची ती हाक ऐकून नारायण ऋषी आपल्या भाव अवस्थेतून जागे झाले. त्यांनी डोळे उघडून समोर पाहिले तो समोर नारद मुनी. कल्याणमस्तू असे म्हणून आशीर्वाद देत त्यांनी नारदांना त्यांच्या येण्याचे कारण विचारले. तेव्हा काहीशा संभ्रमित भावाने ते म्हणाले, हे नारायणा, अरे तू तर स्वतःच परब्रह्म आहेस, तूच ईश्वर आहेस. असे असताना तुला हे असे येथे येऊन तप करीत असल्याचे कारण ते काय? वास्तविक तूच परमात्मा, तूच ईश्वर असताना तुला असे तप करण्याची वेळ का आली? का आपला आदर्श पुढे लोकांनी गिरवावा, त्यांनी तप करावे, पुण्यपदरी जोडावे म्हणून तर लोकांना तो भाग शिकवण्यासाठी तर तू असे करत नाहीस ना? कारण आता काळ बदलला आहे, युग बदलले आहे. पूर्वी कृतयुगात एका व्यक्तीच्या पुण्याईचा फायदा हा अनेक लोकांना मिळत होता किंवा एकाचे पापकर्म हे इतरांना भोगावे लागत होते. पण आता कलियुगात मात्र त्यात मोठा बदल झालेला आहे. आता ज्याच्या त्याच्या पाप पुण्याचा जो तो धनी आहे. एकाचे पाप किंवा पुण्य हे दुसऱ्याला वाटून घेता येत नाही. आपापले कर्मफळ हे ज्याचे त्यालाच भोगावे लागते. प्रपंच हा असार आहे, अशाश्वत आहे, जीवन क्षणभंगूर आहे. तरी पण माणूस हा याच संसार प्रपंचात अन देहाभिमानाच्या बंधनात अडकलेला असतो. विषयासक्त वृत्ती अन सर्वस्वी दैवाधीन असतो. तेव्हा हे नारायणा, मानवाचे कल्याण होईल, त्याचा नरजन्म सार्थकी लागेल, त्याला हवे ते सुख समाधान शांती प्राप्त होईल, असा जर एखादा उपाय असेल, व्रतपूजा दानधर्म करण्याची संधी असेल तर कृपा करून आपण ती मला सांगा. देवर्षी नारदांचा तो जगकल्याणाचा प्रश्न ऐकून नारायण ऋषींना आनंद झाला. ते म्हणाले, बा नारदा, अरे तुझा हा प्रश्न फार चांगला आहे. त्यात तुझा लोककल्याणाचा जगदोद्धाराचा विचार सुद्धा मोठा दिव्य आणि थोर आहे. त्यामुळे मी तुला आता एका 3 वर्षातून एकदा येणाऱ्या पण जो मास फार पुण्यकारक आहे अशा श्री पुरुषोत्तम मासाची माहिती, त्या महिन्यात जी दाने करायची, ज्या पूजा व्रत आचरण करायचे, जे भगवत पूजन करून पुण्यपदरी जोडायचे त्याची माहिती सांगतो. ती तू मनपूर्वक ऐकून घे. त्यावेळी देवर्षी नारदांनी मोठ्या कुतूहलाने त्यांना विचारले, हे नारायणा, 3 वर्षांनी जो एक वाढीव महिना म्हणजेच अधिक मास येतो तोच ना हा महिना? मग या महिन्याला पुरुषोत्तम मास हे नाव का आणि कसे प्राप्त झाले? त्यावर नारायण ऋषी नारदांना म्हणाले, हा आणि असा जो प्रश्न तू मला विचारलास ना, तसाच प्रश्न श्रीकृष्णांनी जेव्हा पांडवांना या महिन्याची व्रताची तपाचरणाची माहिती दिली त्यावेळी युधिष्ठिराने तसाच प्रश्न विचारला होता. काय श्रीकृष्णांनी ही माहिती पांडवांना दिली होती का आणि कशासाठी, असे नारदांनी विचारले.
त्यावर नारायण ऋषी नारदांना सांगू लागले, नारदा, माणसाचं कर्म हेच त्याच्या नाशाला कसं कारणीभूत होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे पांडव. कौरव आणि पांडव हे खरे तर भावंड, पण कौरवांना सत्तेची लालसा तर पांडवांना सत्याचरणाची आवड. दुर्योधनाला सत्ता, गादी, अधिकार, राज्यपद हवं होतं, त्यासाठी तो असूसला होता. पांडवांना पदच्युत करायचे, हद्दपार करायचे, दूर पाठवायचे आणि आपण राज्यभोग उपभोगायचा हा त्याचा डाव होता. त्याने कपटनीतीचा आधार घेत युधिष्ठिरास तो द्यूताचा खेळ खेळायला भाग पाडले. त्या खेळात युधिष्ठिर एक एक करून आपले सर्वस्व हरवून बसला. दुःशासनाने भर सभेत पांडवांची पत्नी द्रौपदीच्या वस्त्राचे नीच कृत्य केले. कृष्णाने आपल्या नात्याची जाणीव ठेवत तो त्या कठीण परिस्थितीत गुप्त रूपाने तिच्या सहाय्याला धावला आणि त्याने द्रौपदीची लाज राखली. पण युधिष्ठिराच्या कर्माचे फळ म्हणून त्याच्या पदरी जो वनवास आला, जी भटकंती आली, जी उपासमार, हाल अपेष्टा, कष्ट त्यांना सोसावे लागले, ते काही तो स्वतः ईश्वरी अवतार असूनही वाचू किंवा टाळू शकला नाही. पण त्याने तसे केले नाही, कारण त्याला होते ते पाची पांडवांचे कर्म आणि त्यांचे फळ. पण तरीसुद्धा सत्याने वागत असताना, येणारे प्रसंग धीराने झेलत असताना कुठेतरी पांडवांना श्रीकृष्णाचा मोठा आधार होता आणि म्हणूनच श्रीकृष्ण हा मोठ्या प्रेमाने त्यांची विचारपूस करायला आपणहून व काम्यक जात असे. एकदा श्रीकृष्ण पांडवांना भेटायला काम्यक वनात गेला. त्यांची करुणावस्था, दैन्य हाल पाहून कृष्णाला फार वाईट वाटले. त्यावेळी युधिष्ठिरासह सर्व पांडवांनी श्रीकृष्णास असे विचारले की, हे माधवा, आमच्या दैवयोगाने कर्माने आम्ही हे दुःख यातना भोगत आहोत, पण हे सर्व दूर करणारा, आमचे गेलेले राज्य, अधिकार, पद, वैभव, सुख आणि शांती परत प्राप्त होईल असा एखादा उपाय नाही का रे? यावर भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरासह सर्वांना धीर देत आणि समजावणीच्या स्वरात म्हणाले, हे पहा, तुम्ही असे निराश हताश होऊ नका. हे पहा, आता लवकरच अधिक मास येणार आहे. हा महिना अधिकस्यम अधिक फलम या न्यायाने या महिन्यात जी पुण्यदायक कर्मे, दाने, जप, पूजा करून त्याचे आपल्याला कितीतरी जास्त पटीने पुण्य मिळते. या महिन्यालाच पुरुषोत्तम मास असेही नाव आहे. मी सांगतो ते व्रत, ती पूजा, ती दाने, ती कर्मे तुम्ही त्या महिन्यात करा आणि तुमच्या गतवैभवाचे पुन्हा मानकरी व्हा. श्रीकृष्णाचे ते बोलणे ऐकून युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारले, अरे पुरुषोत्तम, हे तर तुझेच नाव आहे. मग ते नाव त्या 3 वर्षातून एकदा येणाऱ्या अधिकाच्या महिन्याला का आणि कसे प्राप्त झाले? नारायण ऋषींनी नारदांना म्हणतात की, बा नारदा, तुझाही प्रश्न तोच आहे. मग त्या दोघांच्याही प्रश्नांचे भगवान श्रीकृष्णांनी कसे उत्तर दिले तो कथाभाग आपण आता पुढील अध्यायात ऐकूया. अध्याय 1 समाप्त. रामकृष्ण हरी.